नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान हेडलाईन्समध्ये. MPSC अन्न व औषध निरीक्षकाच्या पेपरफुटी प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांविरोधात अभिमन्यू पवार यांनी केला गुन्हा दाखल. पेपरफुटी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशी पोस्ट केल्याप्रकरणी पवारांकडून कारवाई. आज गुरुपौर्णिमा. दादांनी कधीच कुणाला पाया पडू दिलं नाही. घरी आपल्या आईबापाच्या पाया पडा. आजच्या राजकारणी त्या लायकीच्या नाहीत असे जाहीर सांगणारे दादा खरंच ग्रेट. गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरींचे अजितदादांसाठी भावनिक ट्विट. कंगना यांच्यावर थूक केलं पाहिजे. अशी कुत्री सोडायची आणि भोभो करायला लावायचं. पंतप्रधानांनी कंगनाला आवरावं. किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. पुण्यात पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस वाद पेटणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार पुणे दौरा. त्यांच्या विरोधासाठी काँग्रेस आंदोलनासाठी सज्ज. मालेगावातील आझादनगर पोलिसांची कुट्टा गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक. कारवाईत 3000 अल्प्राझोलॅम गोळ्या, मोटारसायकल आणि मोबाईलसह 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमधील इच्छादेवी चौकात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात कारमधील 4 जण जखमी तर दुचाकीस्वाराचा मृत्यू. साताऱ्यातील खंडाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएमची चोरट्यांकडून तोडफोड. एटीएम मधील 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम लंपास. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नागपूरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा. मावळ तालुक्यातील आंध्रा धरण 100% भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. 1248 क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शहापूर तालुक्यातील साखळे कंपाऊंडमध्ये भेंडीचे झाड कोसळले. टेम्पोसह महावितरणाच्या डीपीचे नुकसान झाल्यानं परिसरातील वीज पुरवठा खंडित. बीडच्या साठेवाडीत शेत रस्त्याच्या वादातून पुन्हा हिंसाचार. पोलिसांसमोरच लाठ्या कुऱ्हाडींनी शेतकऱ्यांवर हल्ला. या प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत. साताऱ्याच्या फलटण येथील गजानन चौकात कापड दुकानातील तरुणावर कोयत्याने हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावमध्ये भुसावळ पोलीस आणि RPF ऍक्शन मोडमध्ये. रेल्वे भंगार चोरांविरोधात संयुक्त कारवाई. 30 संशयितांना ताब्यात. अवैध कोयता आणि चोरीची केबल जप्त. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री व्यास मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. महर्षी व्यास ऋषी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.